नमस्कार मंडळी, अनुश्री किचन अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज खूप सोपी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर आज मी बनवणार आहे मिरची भजे। तर ही मिरची भजे खायला खूप टेस्टी लागतात। तर इथे मी मोठ्या साईजची मिरची घेतलेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता। त्यानंतर या मिरचीला धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर चाकूच्या साहाय्याने इथे एक चिरा असा मारून घ्यायचा आहे आणि त्यातील बिया काढून घ्यायच्या आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, मी एक एक मिरच्या घेऊन त्याला चिरा मारून त्यातील बिया काढून घेत आहे। तर इथे आपल्या मिरच्या कापून झालेल्या आहे। त्यानंतर मी बेसन घेतलेला आहे। त्यामध्ये मी थोडासा सोडा टाकत आहे, थोडीशी हळद चिमूटभर, अर्धी चम्मच तिखट, चवीनुसार मीठ आणि हे सर्व मिक्स करून घेत आहे। तर इथे एक बी लम्स राहिले नाही पाहिजे, अशा पद्धतीने हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बेसनचं पीठ हे मिक्स झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता तिथे एक बी लम्स तिथे दिसत नाही आहे। त्यानंतर इथे मी गॅसमध्ये कढई ठेवत आहे। त्यामध्ये तेल गरम होत आहे। झालेला गरम तेल 2 चम्मच त्या बेसनामध्ये टाकून घ्यायचं आहे। असं केल्याने हे भजे खूप कुरकुरीत होतात आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर चिरा मारलेल्या मिरच्या बेसनात बुडवून एक एक करून त्या गरम तेलात सोडायचे आहे। त्याला पलटत राहायचं। तर झाऱ्याच्या साहाय्याने त्याला पलटत राहायचं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा मी भजे हे टाकून घेत आहे। तर हे खायला खूप टेस्टी आणि चविष्ट लागते। तर तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा। त्यानंतर पुन्हा झाऱ्याच्या साहाय्याने मी पलटवून घेत आहे। त्यानंतर त्याला थोडंसं लालसर होऊ द्यायचं आहे आणि नंतर काढून घ्यायचं आहे। तर ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।